आज व्हॅलेंटाईन्स डे म्हणजेच प्रेमदिन. आजच्या या प्रेमदिनानिमित्त आपण ऐकणार आहोत साहित्य जागर निर्मित एक विशेष कार्यक्रम, अंधांचं डोळस प्रेम. सहभाग सुजाता रहाटे, दीपक रहाटे. मुख्य संवादक प्रकाश पण्णागळे, सहसंवादक आणि ध्वनिमुद्रक उमाकांत वडले. चला तर श्रोते हो, साहित्य जागरवर ऐकूया व्हॅलेंटाईन स्पेशल, अंधांचं डोळस प्रेम. अंधांचं डोळस प्रेम. साहित्य जागर नमस्कार. आज 14 फेब्रुवारी म्हणजेच सगळ्या युवकांसाठी आनंदाचा दिवस, म्हणजेच व्हॅलेंटाईन डे, प्रेम दिन आपण थोडक्यात म्हणूया त्याला. प्रेम म्हणजे अडीच अक्षरी शब्द, पण त्याच्यात सगळं विश्व सामावलेलं आहे. आणि आज आपण एका अशा जोडप्याला भेटणार आहोत आणि वेगळी अनोखी लव्ह स्टोरी जाणून घेणार आहोत. त्यासाठी माझ्यासोबत आज आहेत दीपक काशीनाथ रहाटे आणि सुजाता दीपक रहाटे. नमस्कार. हॅलो, नमस्कार. तुमच्या दोघांचंही मनपूर्वक स्वागत. थँक्यू. थँक्यू. तर तुमच्याशी आता मी मनमोकळ्या गप्पा मारणार आहे. त्यापूर्वी मला सर्व श्रोत्यांना सांगायचं आहे की हे जे कपल वेगळं आहे, अनोखी प्रेम लव्ह स्टोरी आहे, असं मी का म्हणतोय. याच्यात काहीतरी वेगळं आहे. म्हणजे आंतरधर्मीय नाही, आंतरप्रांतीय नाही, आंतरभाषीय सुद्धा नाही. हे दोघेही महाराष्ट्रीयन, मराठी भाषिक, हिंदू, आणि तरी सुद्धा वेगळं आहे. तेच जाणून घ्यायचं आहे आम्हाला, तुम्हाला सगळ्यांना. तर लेट अस स्टार्ट विथ सुजाता, लेडीज फर्स्ट. हॅलो. हाय सुजाता. हाय. तर सुजाता, पहिल्यांदा मला हे जाणून घ्यायला आवडेल की तुला तुझं ब्लाइंडनेस कधी आलं आणि कसं आलं. मला वयाच्या 23व्या वर्षी मी ब्लाइंड झाली. माझं ग्रॅज्युएशन जेव्हा कम्प्लीट झालं त्याच्यानंतर मला जरा एक थोडंसं सिव्हिअर हेडेक्स होते आणि ते आधी मायग्रेन म्हणून स्टार्ट झालं आणि मग त्याच्यानंतर मग सेरेब्रोस्पायनल फ्लुइड माझं हळूहळू वाढायला लागलं. एक कॉलेजमध्ये असताना मला एक छोटासा मार लागला होता डोक्याला आणि तिथे एक क्लॉट जमा झाला होता. परंतु डॉक्टरचे सगळे इन्फॉर्मेशन म्हणजे ट्रीटमेंट घेऊन सुद्धा मला काही बरं वाटत नव्हतं, कारण का डॉक्टर्सना त्यावेळेला कळलं नव्हतं की एक्झॅक्टली मला काय आहे. स्कॅन्स केले, सगळं करून सुद्धा दे कुडंट डिटेक्ट की काय एक्झॅक्टली प्रॉब्लेम आहे तिच्यात. तर मग अचानक एकदा असं झालं की ते हळूहळू ते क्लॉट जिथे होता, हा जो माझ्या ब्रेनच्या साईडला म्हणजे सजायटल साईडला, फ्रंटल साईडला जो मला क्लॉट होता हे कळण्यात नाही आलं. आणि त्यामुळे माझं जे सेरेब्रोस्पायनल फ्लुइड आहे, सेरेब्रोस्पायनल फ्लुइड हे त्या तिथे येऊन एका पर्टिक्युलर स्पॉटला अडकायला लागलं. त्यामुळे माझं सर्क्युलेशन ऑफ ब्लड टुवर्ड्स द आईज ते थांबायला लागलं आणि विजन माझी हळूहळू कमी व्हायला लागली. कमी म्हणजे इन द सेन्स 3 दिवसामध्ये माझी पूर्ण विजन टोटली गेली. म्हणजे आय कॅन से 14 एप्रिलला 12 एप्रिलला मी डॉक्टरकडे गेली. डॉक्टरनी मला सांगितलं अगदी काही तू म्हातारी झालीस तरी सुद्धा तुला चष्मा लागणार नाही, एवढं तुझी दृष्टी चांगली आहे. आणि 14 एप्रिल पासून कुठेतरी मला जरा विजनचा प्रॉब्लेम जाणवायला लागला. कारण का मला हे जे डोकं दुखत होतं, मला पहिलं वाटलं की कदाचित ते चष्मा लागत असेल म्हणून असेल, पण आय स्पेशालिस्ट म्हणाले नाही. आणि मग त्याच्यानंतर 17 तारखेला मला आय वॉज ऑलमोस्ट इन द कोमा स्टेज. मला काहीही कळत नव्हतं माझं काय वागणं. 17 एप्रिल ओके 1991. ओके. आणि अचानक म्हणजे असं होतं की पूर्वी जेव्हा माझं डोकं दुखायचं, मी जेव्हा सांगितलं कॉलेजमध्ये, तेव्हा मी अक्षरशः डोकं धरायचे आणि भिंतीला आपटायची. एवढं डोकं दुखायचं, एवढं ठणकायचं, पण त्याला काहीही उपायच नव्हता. म्हणजे आई आणि बाबा अक्षरशः मी डोकं आपटते म्हणून ते स्वतः त्यांचा हात पुढे ठेवायचे की बाबा हिला लागू नये म्हणून त्यांनी तिचं डोकं आमच्या हातावर आपटलं तरी चालेल इतकं. आणि मग 17 एप्रिल 1991ला असं मला काहीच कल्पना नाही. सकाळी मी 18 एप्रिलला जे डोळे उघडले त्या मी KEM हॉस्पिटलमध्ये वेड्यांच्या ह्याच्यामध्ये होती, वॉर्डमध्ये. कारण का लोकांना काय वाटलं की
कदाचित हिला काहीतरी स्ट्रोक झालेला आहे, कारण का ही एकसारखी ओरडत होती आणि मला गरम होत होतं अंगामध्ये. म्हणजे कपडाही, म्हणजे आपण म्हणतो ना त्याचं सेरेब्रोस्पायनल फ्लुइडचा काहीतरी प्रॉब्लेम झाला होता, म्हणजे डिसबॅलन्स म्हणावं तसं. आणि त्यामुळे अंगात गरमी चिकार वाटायला लागली. आणि आय वॉज ॲक्च्युली ट्राईंग टू टेअर माय क्लोज ऑफ. तर लोकांना अगदी काय वाटलं, ही वेळी झाली म्हणून हिला वॉर्डमध्ये वेड्यांच्या टाकू डॉक्टर्सना. पण त्याच्यानंतर मग मला सेडेटिव्स देऊन मला जरा झोपवलं, शांत आराम करवला. आणि दुसऱ्या दिवशी काहीतरी मी जेव्हा उठली तेव्हा आय वॉज इन द सायकोलॉजिकल वॉर्डमध्ये. पण मग हळूहळू त्या लोकांना ट्रीटमेंट कळलं, माझ्याशी जेव्हा त्यांचं इंटरॅक्ट व्हायला लागलं त्यांना लक्षात आलं की बाबा ही ह्या वॉर्डमधली, शी डझंट बिलॉंग टू दिस वॉर्ड, हिचा काहीतरी दुसरा प्रॉब्लेम आहे. अँड देन मग ते सगळे ट्रीटमेंट्स चालू केले, लाईक MRI स्कॅन. आणि मग त्यांना त्यावेळेला जाणवलं की हिला कुठेतरी क्लॉटिंग प्रॉब्लेम आहे. आणि मग हळूहळू त्याप्रमाणे मी ट्रीटमेंट स्टार्ट केली आणि जवळजवळ 45 दिवस मी KEM हॉस्पिटलमध्ये होते. आणि मग 45व्या दिवशी म्हणजे अप्रॉक्सिमेटली 18 मे 1991ला अशीच संध्याकाळच्या वेळेला मी अशी बसून होती आणि तेवढ्यात माझी बहीण आली आणि मला बहीण म्हणाली, काय ग कसं वाटतंय? तेवढ्यात बाबा म्हणाले मला, अगं सुजाता डोळे बंद कर. तर मी त्यांना म्हणाली की अण्णा किती अजून घट्ट डोळे बंद करू, माझे तर डोळे ऑलरेडी बंद आहेत. त्यांना कल्पनाच नव्हती की मला काय कळलंय की नाही. आणि तेवढ्यात माझी बहीण म्हणाली, अण्णा ह्याचा अर्थ काय, ताईचे तर डोळे 7 उघडे आहेत, ह्याचा अर्थ काय असतो? तेव्हा अण्णांनी तिला गप्प बसवलं आणि मला सांगितलं तू पड. आणि तेव्हा माझ्या डोक्यात क्लिक झालं, काहीतरी प्रॉब्लेम आहे. म्हणून मी माझं तोंड भिंतीच्या साईडला वळवलं आणि रडायला लागली. पण डोळ्यांना फक्त अश्रू गळत होते, घळाघळा, आवाज येत नव्हता. फक्त ह्याच विचारामध्ये मी जर रडली तर आई वडील कोसळतील, आणि आई वडील जर रडले तर त्यांना ती भीती होती की पोरगी कोसळेल. म्हणजे आम्ही तिघही एकमेकांना बॅलन्स्ड करून सांभाळून आम्ही एकमेकांना असे पिक्चर दाखवत होतो की अच्छा ठीक आहे आपण एकमेकांना आहोतच बरोबर. पण आतल्या तिथे सगळे तिघही त्रास करून रडत होते, म्हणजे सगळ्यांनाही त्रास होत होता. इट वॉज व्हेरी डिफिकल्ट. आई शेवटी ती कंट्रोल करूच शकत नव्हती. आणि 5-10 मिनिटानंतर मी पूर्ण नॉर्मल रिलॅक्स्ड होऊन पुन्हा पहिल्यासारखी बसली आणि कॅज्युअल गप्पा, जसं काय ओके फाईन. मला काय रिॲक्शन म्हणजे काय फरक नाही पडला त्याचा. पण मी त्यांना दाखवलं नाही की मला कळलेलं आहे की आय हॅव गॉन ब्लाइंड. ओके, म्हणजे ब्लाइंडनेस आलेली डेट तुझी 18 मे 1991. 18 मे 1991. हो हा तुझ्या आयुष्यातला एक काळा दिवस ज्याला म्हणता येईल हो. असा दिवस आहे. तुझी पहिली रिॲक्शन काय होती जेव्हा तुला कळलं की तू आता ब्लाइंड झाली आहेस टोटली? मी त्या दिवशी संध्याकाळी आई आणि बाबा मला हॉस्पिटलमधनं सोडून जाईसपर्यंत मी काहीही रिॲक्ट केलं नाही. अगदी नॉर्मल माझं लाईफ जसं हसून खेळून त्यांच्याशी गप्पा मारून बिळून सगळं गेलं. पण दुसऱ्या दिवशी जेव्हा दादाला, म्हणजे रात्री जेव्हा दादाला कळलं माझ्या मोठ्या भावाला की हिला कळलेलं आहे का ते शी इज गॉन ब्लाइंड, तर तो रात्रभर मला KEM हॉस्पिटलच्या बाहेर उभा होता की कधी 4 वाजतात आणि मी हिला जाऊन तिच्या समोर उभा राहतो. मग तो धावत आला 4 वाजता जेव्हा वॉर्ड उघडतं त्या तो माझ्या समोर आला आणि पटकनची त्यांनी माझ्या हातात ब्रश आणि पेस्ट दिली आणि एकच त्याच्याकडे मी हातात पेस्ट घेऊन म्हणाली, काय रे दादा आयुष्यात आता मला कधीच दिसणार नाही काय रे, दिस इज माय लाईफ. आणि त्यांनी घट्ट मिठी मारली आणि आम्ही दोघं होक्षाहोक्षी रडायला लागले. आणि त्याच्यानंतर झालं, म्हणजे नॉर्मल रडलो, अगदी मन मोकळेपणाने दोघांनी एकमेकांना मिठी मारून खूप रडलो, खूप. आणि पण त्याच्यानंतर आम्ही पूर्ण नॉर्मल कॅज्युअल जसे डॉक्टर्स येत होते त्यांच्याबरोबर हसून खेळून बोलणं, इट वॉज नॉर्मल. आय हॅड टू शो माय सेल्फ दॅट ओके फाईन, यू ऑल डोंट टेक द टेन्शन, इट इज ओके, दिस इज माय लाईफ नाव. आणि तेवढाच मी म्हणतो ना 4 पिलर्स माझ्या आयुष्यातले, आई, बाबा, भाऊ आणि माझी बहीण.
म्हणजे त्यांनी मला जो सपोर्ट दिला ब्लाइंड झाल्यानंतर, इट वॉज ट्रेमेंडस. म्हणजे त्याच्यातनं कदाचित त्यावेळेला माझं अश्रू थांबणं वॉज ओनली बिकॉज ऑफ देम, की त्या लोकांनी जे माझी काळजी घेतली की हिला आता आपण कसं फेस करायचं. तर इट वॉज दोघंही, मी त्यांना कसं फेस करायचं आणि त्यांनी मला कसं फेस करायचं, हेच आमच्या दोघांमध्ये चालू होतं. आणि त्यामुळे आम्ही 5 जण एकमेकांना आनंदात ठेवायचा प्रयत्न करत होतो. आणि एक म्हणजे एवढंच की हिला काही झालंच नाही आणि मला काही झालंच नाही, हेच आम्ही असं धरून नॉर्मल लाईफ पहिल्यासारखंच जगत होतो. सुजाता, तू म्हणालीस तसं 23 इयर्स हो. तुला दिसत होतं. हो. तेव्हा तुझं एज्युकेशन कुठपर्यंत आलं होतं आणि तू काय करत होती, म्हणजे नेमकं करिअरमध्ये कुठे होतीस? मी कॉमर्स ग्रॅज्युएट आहे. बँड्राला MMK कॉलेजमध्ये मी माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं. त्याच्यानंतर हे झालं माझं 1989 मेमध्ये. आणि त्याच्यानंतर इमिजिएटली जशी माझी परीक्षा संपली दुसऱ्या दिवशी आमच्याच लेनमध्ये मला काहीतरी करायचं होतं म्हणून मी एक रिसेप्शनिस्टचा जॉब स्टार्ट केला होता. आणि मग त्याच्यानंतर हळूहळू मी एअर इंडियाजमध्ये टेम्पररी जॉब्स असतात तसे ते लोक आम्हाला 90 डेजच्या बेसवरती घेत होते. आणि तेव्हा मी अकाउंट्स डिपार्टमेंटमध्ये होती. आणि पुन्हा असं हे पूर्ण झाल्यानंतर पुन्हा माझं जॉबच्या शोधातच होती, कम्प्युटर शिकत होती. आणि अचानक जेव्हा हे सगळं घडलं 1991 एप्रिलमध्ये, नेमकी ज्या दिवशी म्हणजे मी डेस्परेट होती मला जॉबसाठी, परमनंट जॉब, चांगला जॉब, सेटल जॉब म्हणून. पण मला त्या काळात काही कधी मिळालं नाही. दीज वॉज जस्ट द टेम्पररी जॉब्स. आणि मी त्याच्यानंतर मी एक इंटरनॅशनल सिएन्झा होती RBIची, ती मी गोरेगावला, तिथे सुद्धा मी एक रिसेप्शनिस्ट कम असिस्टंट म्हणून त्या लोकांना हेल्प करत होती. आणि शिफ्ट ड्युटीज होते, नाईट ड्युटीज मी कधी केली नाही, पण फर्स्ट अँड सेकंड शिफ्ट ड्युटीज मी करत होती. आणि त्याच्यानंतरच मला हा सगळा इश्यू जेव्हा जास्त वाढायला लागला तेव्हा आय हॅड टू टेक अ ब्रेक. आणि मग एप्रिलमध्ये हे घट झाल्यानंतर मग ज्या दिवशी झालं तेव्हा मला त्याच दिवशी 3 जॉब्स झाले. एक तर एअर इंडियामध्ये आलं, ब्रिटिश बँक ऑफ मिडल ईस्टमध्ये सुद्धा ॲज अ रिसेप्शनिस्ट म्हणून आलं. आणि तिसरी जी कंपनी आता मला आठवत नाही, परंतु तिथेही सुद्धा मला HR म्हणून आलं होतं. अँड दॅट वॉज द टाइम आय वॉज लिटल डिप्रेसिंग. अरे जेव्हा होतं तेव्हा, म्हणजे जेव्हा मला हवं होतं तेव्हा नाही. अँड इन टुडेज दिस कंडिशन आय हॅव गॉट 3 जॉब्स. पण मी पुढे आय कुडंट गो बिकॉज तेव्हा मी हॉस्पिटलमध्ये नेमकी त्याच दिवशी आय वॉज ॲडमिटेड. राईट. सुजाता, म्हणजे एकतर अंधत्व येणं ही एक दुर्दैवी घटना आहेच, पण त्या घटनेनंतर तुझ्या आयुष्यात 3 जॉब्स तुझ्यासमोर उभे होते आणि ते करिअर सगळं तुला केवळ तुझ्या अंधत्वामुळे त्या 3ही करिअरवर तुला पाणी सोडावं लागलं. आता आपण थेट जाऊया दीपककडे. दीपकला आम्ही चांगले ओळखतो. हॅपीमॅन स्कूल फॉर द ब्लाइंडमध्ये त्याचं शिक्षण झालं आहे. एल्फिन्स्टन कॉलेज मुंबई येथे त्याचं ग्रॅज्युएशन झालं आहे. एवढं सगळं आम्हाला माहिती आहे. सुजाता ही टोटली ब्लाइंड आहे आणि दीपक हा पार्शली ब्लाइंड आहे, अंशतः अंध आहे. आणि दीपकला जे आम्ही ओळखतो तेव्हापासून आम्हाला कधीच असं वाटलं नव्हतं की दीपक एखाद्या पूर्णतः अंध असलेल्या मुलीच्या प्रेमात पडू शकेल. पण हे घडलं. तर तेच मला जाणून घ्यायचं आहे दीपककडून की तुमच्या लव्ह स्टोरीची सुरुवात कशी आणि कुठून झाली. सुजाता आणि मी पहिले भेटलो होतो नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड NAB वरळीला. तेव्हा ती टेलिफोनचा कोर्स करत होती माझ्या एक मित्राबरोबर. आणि तेव्हा आम्ही भेटलो आणि बघितलं, अरे ही इतर लोकांपेक्षा थोडी वेगळी आहे. पण तेव्हा असं मला काय फिलिंग्स वगैरे नव्हत्या. बेसिकली फिलिंग्स हा भाग माझ्यामध्ये थोडा कमी असावा किंवा मला एक्सप्रेस करता येत नव्हतं. त्यामुळे तेव्हा असं काय माहित नाही, ठीक आहे ही एक व्यक्ती आहे असे मला कोणी ओळख करून दिली, सुजाता. तिला सांगितलं हा दीपक आहे, हाय हॅलो हाव आर यू. त्यानंतर मग असं कधीतरी आमचं तिकडे जाणं आणि मग तिला भेटणं वगैरे होत होतं. पण दॅट वॉज जस्ट कॅज्युअल असं मीटिंग्स वगैरे असं काही. त्याच्यानंतर बरेच वर्ष झालं आमचा कॉन्टॅक्टच नाही राहिला, म्हणजे असं काही. पण कधीतरी चुकून मी तिला फोन करायचो, कशी आहेस काय असं, बाकी असं काहीच नाही. मग
फिजिओथेरपी मी जॉईन केलं माझं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर. फिजिओथेरपीसाठी आम्ही पहिल्याच बॅचमध्ये होतो. मी तेव्हाही तिथे आली आणि आमची तेव्हा ओळख झाली, पण वी आर गुड फ्रेंड दॅट टाइम. एकत्र जाणं येणं, एकत्र इन्स्टिट्यूटमध्ये घरी जाणं हा पाठ असायचा आणि बरेच म्हणजे 1-1.5 वर्ष आम्ही येणं जाणं होतं. त्यामुळे चांगलं रिलेशन डेव्हलप झालं होतं आणि शी इज द फर्स्ट फिमेल फ्रेंड इन माय लाईफ. त्यामुळे बरं, जीव जडला एकमेकांवर हे आधी कोणाला जाणवलं आणि कोणी एक्सप्रेस केलं? म्हणजे जाणवून मी तुला सांगितलं फिलिंग या बाबतीत मी थोडासा डल आहे, त्यामुळे मला असं बोथडनेस म्हणू शकतो, पण हा असं वाटायचं की अरे यार नाही, पण मी खरं सांगते 22 ऑगस्टला 22 ऑगस्टला 1996 मध्ये ओके. आम्ही जे फिजिओथेरपी एकत्र शिकत होतो आणि तेव्हा आम्हाला कुठेतरी सायन्स म्युझियमला घेऊन जात होते. ओके. तेव्हा आम्ही सगळे लाईन मध्ये असे चालत होतो आणि हा माझ्याच बाजूला होता. आम्ही सगळे फ्रेंड्स एकत्र मस्ती करतच पुढे मागे चाललो होतो. तेवढ्यात असं काहीतरी गमतीमध्ये हा पटकनशी मला बोलला, आय लव्ह यू. पण हे त्याला स्वतःलाही कळत नव्हतं की तो बोलाय, त्याला आठवतही नाही खरं सांगू. आणि खरं म्हणजे कसं ना, हे माझ्या जीवनातलं पहिलं रिलेशन किंवा पहिली कदाचित फिमेल्स इन माय लाईफ. इट वॉज नॉट आपण म्हणतो Intentionally नाही, पण एक मैत्रिणीला सुद्धा आपण कसं बोलू शकतो. म्हणजे टुडेज लाईफ मध्ये आजकाल आय लव्ह यू इज ऍब्सोल्युटली कॉमन स्टेटमेंट लाईक. बरोबर. पण ऑफकोर्स आमचं हे 14 वर्षापूर्वीचं जे आपण म्हणू स्टेटमेंट 24 वर्षापूर्वीच. दॅट वॉज इन 1996. हो, येस You are absolutely right. युअर राईट. तर ते 24 वर्षापूर्वी जे आय लव्ह यू म्हणणं होतं, तर मुलींना नाही म्हटलं तरी सुद्धा एक हा. की आहे छान कोणीतरी समान इज लव्हिंग यू हा. विदाउट कळाली. हृदयात कळाली. तुला काय वाटलं? सॉरी मध्ये मी माझा हा, बोल तू. हरकत नाही. पण मला तेव्हा मी आय जस्ट गेव अ स्माइल सेइंग दॅट हा ठीक आहे, बिकॉज ठीकच फक्त. हा कारण का हा हार्टलेस मुलगा, याला काही हा, इमोशन heartless. हार्टलेस आणि इमोशनलेस मुलगा म्हणावा की काहीच तो- नसताना देखील असं त्याने आय लव्ह यू म्हटलं, तुझ्या मनात ते होतं का स्माइल नाही नाही, तिने विचारलं अरे तुला माहितीये का तू काय बोलतो, हा. त्याचा अर्थ काय? त्याचा अर्थ काय? मी त्याला विचारलं तुला कळलं का? तर तो कॅज्युअल, म्हणजे तोही तसंच म्हणाला की कॅज्युअल आहे असं फ्रेंड म्हणून. आणि त्या दिवशी तो संध्याकाळी मला इव्हन माझ्या घरापर्यंत सोडायला सुद्धा आला तो. आणि छान पावसाळी दिवस होते, छान रिमझिम पडत होता पाऊस. ऑगस्ट म्हटल्यावर काय? हा, आणि त्याच्यामध्ये ह्यांनी ते म्हटल्यानंतर मुलगी लगेच कॅरीड होऊन जाते, अरे हा मुलगा एवढं का म्हणतोय. तर घरी गेली मी आणि खरं सांगू दुसऱ्या दिवशी मी आजारी पडली, त्याला भेटलीच नाही. म्हणजे माझं आय लव्ह यू म्हणजे एक विश झालं. आणि आय टेल यू द शी कुडंट बेअर दॅट हॅपीनेस, यू नो, शी वॉमिट आउट. म्हणजे अक्षरशः 22-23, कारण का मेन आजारीच पडण्याचं कारण होतं की आम्ही पावसात भिजलो. अख्खी ग्रुप जी होती, आम्ही ज्या सायन्स म्युझियमला जात होतो आम्ही जरा पावसातनं चालत जात होतो म्हणून भिजलो. आणि 23rd मला थोडंसं असं जरा हे झालं, म्हणजे फिवरिश टाईप. आणि आई बाबांना ऑलरेडी अण्णांना बरंच नव्हतं तसं, त्यामुळे मी त्यांचा चुकून डोस घेतला. आय हॅड फॉरगॉटन. मी जेव्हा KEM मध्ये होती 91 मध्ये, त्या डॉक्टरनी मला सांगितलं होतं की अजिबात पेन किलर्स घेऊ नकोस, दॅट इज डेंजरस फॉर युअर हेल्थ. पण त्या काळामध्ये मी विसरून गेली आणि त्याच्यामध्ये हे हा काहीतरी बडबडला होता ना, तर ते डोक्यात चाललं होतं. म्हणून ते पेन किलर्स घेऊ नको पेक्षा द थ्रिल वॉज मच पॉवरफुल आय थिंक. त्याच्याने हार्ट मध्येच पेन व्हायला सुरुवात झाली. हा, म्हणजे आय लव्ह यू एवढा हाश होता की तिला पेन किलर घ्यावी लागली. आणि 24th त्याचा जो रिॲक्शन माझ्या बॉडीवर झाला, आय स्टार्टेड वॉमिटिंग ब्लड. तर हा जो प्रकार होता, जो वॉमिटिंग ब्लड होता, तो दुपारी 1:30 वाजल्यापासून चालू झाला. तो रात्री 12 वाजता डॉक्टरनी अक्षरशः येऊन सांगितलं हिची जीभ आत गेलेली आहे, नो चान्सेस फॉर हर टू सर्वाइव्ह. माय गॉड. नो, तिची पल्स मिळत नाही, हार्टबीट नाही, तिचं ब्रेन डाऊन होत चाललेलं आहे आणि आम्हाला रिडिंग्सच मिळत नाहीयेत तिचे. ऍब्सोल्युटली रिडिंग्स मिळत नाहीये. एनिथिंग विल हॅपन ॲट एनी टाइम.
आणि तेव्हा कल्पना नाही, मला नाही माहिती, पण मी वडिलांना हाक मारत होती, अण्णा अण्णा करून. डॉक्टरनी अण्णांना हाक मारलं. ते म्हणाले ती फक्त अण्णा म्हणून हाक मारते, ते कोण आहेत? तर अण्णा आतमध्ये आले, माझे वडील, आणि त्यांनी मला फक्त असं हात लावला माझ्या हाताला आणि सांगितलं काळजी करू नकोस, होईल सगळं व्यवस्थित. आणि ते म्हणून ते बाहेर गेले. आणि माझी आई, जी अर्धा मिनिटं सुद्धा उभी राहू शकत नव्हती, ती बाई माझ्या डोक्याच्या जवळ कंटिन्युअसली 1:30 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत आमच्या देवांचे जप करत होती, गुरूंचे जप करत होती. आम्ही दत्त भक्त असल्या कारणामुळे माणिक प्रभू आमचे जे गुरु आहेत, आम्ही त्यांना मानतो. आणि आई सुद्धा ते आम्हाला तीच सवय आहे, म्हणजे पंजोबांपासूनची. तर ते आईचे जप कंटिन्युअसली चालू होते. अँड आय कॅन से कदाचित आय केम आउट ऑफ दॅट, म्हणजे विदिन नो सेकंड्स, फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स बाबांनी येऊन मला हात लावलं. आई कंटिन्युअसली उभी होती जप करून. डॉक्टरनी फक्त त्यांना हाक मारलं, मिस्टर शृंगारपुरे, अण्णा, असं हाक मारल्यावर अण्णांनी पाठी वळलं. इट इज अ मिरॅकल, शी इज आउट ऑफ डेंजर अँड शी लिव्ह नाउ. आणि तो जो आनंद आई वडिलांना जो मिळाला होता, तो आय थिंक इवन दे विल नेव्हर फॉरगेट. म्हणजे वेदर टू क्राय ऑर लाफ, त्यांना तेही माहीत नव्हतं. आणि आईला खरं सांगू, दुसऱ्या दिवशी कळलं की तिच्या मुलीला काय झालेलं आहे. तिथपर्यंत शी डिड नॉट रिअलाइज दॅट द डॉटर्स वॉमिटिंग. म्हणजे ऑलमोस्ट 32 बॉटल्स ऑफ ब्लड, 4 बॉटल्स ऑफ प्लाझ्मा, आणि तरी सुद्धा वॉमिटिंग चालू होतं. पण डॉक्टर एवढं रक्त चढवलं, तेवढं चढवलं. पण तिने येण्यास सांगितलं जेवढं रक्त गेलं, तर तिची पूर्ण बेडरूम होती ती पूर्ण जमीन रक्ताने भरली होती. म्हणजे पूर्ण तिची ICU. छोटी बहीण रक्त, म्हणजे आपण लादी पुसायला कशी बालडी घेतो तशी ती पुसून बालडीत भरत होती. एवढं ब्लड गेलं होतं त्या बॉडीतनं. हा, तर श्रोते हो, इथेच आहे ट्विस्ट या कहाणीतला. ही जी लव्ह स्टोरी तुम्हाला मी अनोखी म्हणत होतो, ती आता इथून खरी सुरू होते. सुजाता, जिने आयुष्यातलं खूप दुःख पचवलेलं आहे, म्हणजे जिला दोन्ही डोळ्यांनी स्वच्छ चांगलं दिसत होतं आणि ती अगदी नॉर्मल पर्सन सारखी वावरत होती. आयुष्यातला सगळ्यात टर्निंग पॉइंट तिच्या आयुष्यात वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या वेळी आला. आधी तिची दृष्टी गेली आणि नंतर तिला आयुष्यात जो काही आजार जडला, तो आजार इतका भयंकर आहे, त्याचं नाव ऐकलं तरी तुमच्या आमच्यापैकी अनेकांच्या काय म्हणता येईल, असं अंगावर शहारे येतात आणि त्या माणसाबद्दल एक वेगळीच फिलिंग आपल्या सगळ्यांना येते, सिंपथी वाटत राहते. पण तशी सिंपथी वाटण्यासारखं खरंच काही नाहीये आपल्या सुजाताच्या लाईफमध्ये. कारण सुजाताने लाईफ अत्यंत स्पोर्टिंगली घेतलेलं आहे. इतकं खेळकरपणे आयुष्य ती जगते आणि लोकांचं स्वागत करताना. आणि आजही 1996 पासून गेली 24 वर्ष आज ती अतिशय आनंदाने जीवन जगते. तर हा जो ट्विस्ट आहे, इथेच मला विचारावं असं वाटेल की आजाराचं नाव ऐकलं तर आपण हादरून जाऊ, असं मला म्हणायचं. हा डायग्नोसिस काय होता नेमका आणि तुला कधी कळलं सुजाता? हे काही दिवस गेले आणि 2010 मध्ये माझं प्लेटलेट जेव्हा वाढायला लागले, अबनॉर्मल व्हायला लागले, 10 lakhs to 12 lakhs, तर मला हे आश्चर्य वाटलं की हे काय आहे, वाय CBC जे नॉर्मल असलं पाहिजे आपलं प्लेटलेट्स, ते एवढे का वारंवार वाढत आहेत. म्हणून मी वारंवार माझे ब्लड टेस्ट करायला लागली. आणि त्याच्यामध्ये मी शेवटी मामाला सांगितलं. मामा डॉक्टर खारकर हे डर्मेटोलॉजिस्ट आहेत, पण त्यांच्या थ्रू त्यांनी मला डॉक्टर मुकेश देसाईंकडे पाठवलं, हु इज द हेमॅटोलॉजिस्ट राईट फ्रॉम यू कॅन से चर्चगेट टू विरार, आय कॅन से, बट द बेस्ट ट्रीटमेंट मला मिळते त्यांच्याकडनं. त्यांच्याकडे मी जेव्हा गेली तेव्हा मी त्यांना सहज प्रश्न विचारला की डॉक्टर, आमचं आता दोघांचं प्लॅन चाललेलं आहे. दीपकला मी मुद्दामून घेऊन गेली होती त्याला माझ्या बरोबर. आणि तेव्हा लग्न झालेलं होतं? नाही, नाही, लग्न नव्हतं. नाही, लग्न झालं होतं,
पण मला हा जो आजार ब्लड वॉमिटचा जसा मी सांगितला होता आधी, तर मला असं वाटत होतं की कुठल्या मुलाला आपण फसवू नये. कोणाला आयुष्यात जर आपण कोणतरी आपल्याला इमोशनली जर इन्व्हॉल्ड आहे आपल्याबरोबर, किंवा आपण ज्याच्याकडे आपण पहिलं क्लिअर करावं की आपल्याला काय आजार आहे. म्हणून मी याला डायरेक्टली पहिली माझ्या डॉक्टरकडे घेऊन गेली आणि जे काय आहे ते आपण ऐकावं. तर त्याला मी डॉक्टरना विचारलं, म्हटलं डॉक्टर हे जे माझ्या आयुष्यात चाललंय, प्लेटलेट्स वाढणं कमी होणं किंवा माझा हा ब्लड प्रॉब्लेम जो आहे, इज इट अ टाईप ऑफ ब्लड कॅन्सर? तू डायरेक्टली विचारलंस? हो. हाऊ बोल्ड यू आर. तर डॉक्टर म्हणाले नाही, इट कुड लीड टू दॅट. इट कुड लीड टू दॅट. ओके. पण तरी सुद्धा आय वॉज कॉन्फिडेंट दिस इज ब्लड कॅन्सर. तरी मी दीपकला विचारलं, तुला काय विचारायचं असेल तर तू तुझे डाऊट्स क्लिअर कर, कारण का पुढे जाऊन जर असं वाटायला नको की हिनी फसवलं. तर दीपक म्हणून काय फिलिंग होती रे तेव्हा? फिलिंग अशी काही नव्हती. मी म्हटलं जर हेच मला असं तर तिने नक्की मला सोडलं नसतं. हीच फिलिंग होती की देर इज नथिंग रॉंग विथ युअर बॉडी and you have to accept whatever happened in your body. So that आणि time मी हेच जर फिजिओथेरपी करत होतो त्यावेळेला थोडाफार सायन्स बद्दल चांगलं थोडी माहिती होती थोडीफार. पण म्हटलं ह्यार हे जर मला असं तर डेफिनेटली हिने मला सोडलं नसतं, माझी तिने तशीच केअर केली असती. तर आय डोंट थिंक सो इट विल कॉज अ प्रॉब्लेम इन अवर रिलेशनशिप. पण असं काही प्रॉब्लेम नाही आला आजपर्यंत. आम्ही खूप चांगली लाईफ जगतोय, अशा त्या गोष्टीचा इश्यू नाही केला. पण ह्याच्यात खरं श्रेय सुजाताला द्यायला पाहिजे, कारण फक्त त्या दिवशी तेव्हा कळलं ना, त्या दिवशीच ती रडली घट्ट धरून की अरे आता काय आपलं लाईफ कमी असेल. मला असं काही नाही, देर इज अ लॉंग टाइम टू गो टुगेदर. असं आपण म्हणू शकत नाही की आज झालं म्हणून आजच सगळं संपणार आहे. अँड त्याच्यानंतर आमचं कंटिन्यू राहिलं. त्याच्यानंतर पण एक असा प्रसंग आला, मी त्या दिवशी माझी नाईट शिफ्ट संपली होती आणि घरीच होतो मी, आणि आमचं जेवण झालं आणि थोडंसं नाही ना मला पोटात दुखते. आणि मी पहिल्यापासून थोडासा असा की अरे नाही रे चल मग आता डॉक्टरकडे जाऊया ना, मग मध्ये काय झालं तर काय करणार. आणि शेवटी सकाळी 4 वाजले, म्हणजे रात्रभर आम्ही जागेच होतो. तिला पोटात खूप दुखत होतं, खूप म्हणजे भयंकर. तर शेवटी ती बोलली 4 वाजता आता माझं पोट फाटणार किंवा मी मरणार. आम्ही तेव्हा हे झालं 2008ची गोष्ट. आमचं त्याच्यानंतर जस्ट 2007 मध्ये लग्न झालं होतं. हा जरा लग्नाची डेट सांगून टाकू. 2 मे 2007. हो, 2 मे 2007. तर हा प्रसंग असा की अरे सकाळचे 4 वाजले, मग आता करायचं काय, कारण मी पार्शली ब्लाइंड असल्यामुळे मला दिसणं प्रॉब्लेम आहे. सकाळी 4 वाजता तुला रिक्षावाला भेटणं खूप प्रॉब्लेम आहे. आणि माझा एक मित्र होता विनय पुजारी म्हणून, त्याची खारमध्ये जिम आहे. तर त्याचा आणि त्याच्या आईचा नंबर माझ्याकडे होता. त्याने त्याच्या आईच्या मोबाईलवर फोन केला की विनय आहे का घरी, जर त्याला पाठवा, मला म्हणजे काय प्रॉब्लेम आहे. तर त्यांनी सुजाताची जी अवस्था बघितली, त्याने दरवाजा बंद करून तो बाहेर निघून गेला आणि मला बोलला रे हे तू कसं काय सगळं हँडल करू शकतोस रे. बोलला ना असं काय नाही, म्हणजे ती पण तेवढंच मला हेल्प करते हे सगळं करा. म्हणजे सुजाता अक्षरशः गडबडत होती, लढत होती की माझं पोटात दुखायचं कधी थांबणं. मग आम्ही तिकडनं रिक्षामध्ये बसलो आणि तो एवढा घाबरला होता आमच्या दोघांपेक्षा की अरे बापरे हिला काय झालं तर काय करायचं. आणि ते बघणंच कठीण होतं तिचा तो त्रास. आणि त्यास आम्ही जेव्हा स्टेअरकेसवर खालून उतरतो, माझे नेबर वरती चढत होते, त्या नाईट ड्युटी करून येत होते. त्यांनी पण बघितलं काय झालं, बोललं काय नाही मी नंतर सांगतो. आणि आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो आणि पुन्हा तिथे ब्लड वॉमिट चालू झाले. पण असं की डॉक्टरांनी सांगितलं डोंट वरी, ते मॅनेजमेंट जे काय ते आम्ही करणारच आहे. आणि ही नुसतीच वॉमिट नसते, मला सगळ्या ओपनिंग्स मधनं मला ब्लिडिंग स्टार्ट होतं, नाकातनं तोंडातनं. म्हणजे यू कॅन सी युअर बॉडी ओपनिंग्स मधनं जिकडे ओपनिंग्स वाट मिळू शकतं तिथून ब्लड येतं, ब्लड निघायला स्टार्ट. आणि तेव्हाची परिस्थिती अशी की माझ्याकडे ऍडमिशन घेण्यासाठी पण पैसे नव्हते. ऍडमिशन जनरल वॉर्डमध्ये 6,000 होते आणि माझ्याकडे फक्त 5,000 होते तेव्हा खिशामध्ये. मग मी सासऱ्यांना फोन केला आणि त्यांनी काही करून अमाऊंट आणली. पण आमचं ऍडमिशन झालं होतं, कारण हे सगळे डॉक्टर्स कारण का माझी ट्रीटमेंट त्यांच्याकडे चालू होती 1996 मध्ये, 91 पासून. त्यामुळे वी कुड गेट थ्रू. म्हणजे डॉक्टरनी सांगितलं ऍडमिट हर, नो प्रॉब्लेम. आणि डॉक्टर पण एवढे चांगले की त्यांनी फोनवरून सांगितलं की बाबा हिला पेन किलर आणि अँटीबायोटिक्स देऊ नका, बाकी मी जसं सांगितलं तसं. आणि डॉक्टरनी सकाळी येऊन डॉक्टर समीर भारत माझे फर्स्ट गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट होते. त्यांनी मला ऍक्च्युली 1996 मध्ये ट्रीटमेंट सुद्धा दिली.
पण ऍक्च्युली मी वाचली जी काय वाचली ती डॉक्टर राजीव शहा म्हणून आहेत, जनरल सर्जन होते. त्यांनी माझी स्क्लेरोथेरपी केली. म्हणजे आपल्या ज्या स्प्लीनवरच्या गोष्टी ज्या आहेत त्या फाटतात, म्हणजे नर्व्ह जे आहेत स्प्लीनवरच्या ते पूर्णपणाने अक्षरशः पाईप फुटतो ना तसे फुटून आपण तसे म्हणजे तसं मी वॉमिट करते किंवा ते ब्लड व्हायला स्टार्ट होतं. त्याला पोर्टल वेन असं म्हणतात. त्याला पोर्टल वेन म्हणतात. हा, आणि ती पोर्टल वेन फाटल्यानंतर त्याला जिथपर्यंत तुम्ही स्क्लेरोथेरपी करत म्हणजे नाही, त्याला आपण तोंडातनं ट्यूब घालून इंजेक्शन राईट अप टू द तुमच्या घशापासून पोटापर्यंत ते लिव्हरला जी काय पोर्टल वेन आहे त्याला बंद करायची असते. आणि ही मी प्रोसिजर स्वतः डोळ्यांनी बघितलं. म्हणजे डॉक्टरने विचारलं, यू वॉन्ट टू कम इन ऑपरेशन थिएटर? आय सेड नो. म्हणजे यू कम अँड सी व्हॉट इज हॅपनिंग विथ हर. तर मी ते बघितलं तसं. तर इट इज व्हेरी पेनफुल थिंग. म्हणजे ते काय कॅमेरा असतो आणि खाली त्याला सुई वगैरे आणि मग ते पोर्टल वेन्सला ब्लॉक करतात. आणि त्याच्यामुळे ते माझे आता आजपर्यंत टच वूड ब्लड वॉमिट्स नाही आहेत. आणि म्हणजे कधीपासून हे 2008 पासून. ओके, म्हणजे गेल्या ऑगस्ट 2008 15-16 वर्षात तुला आता ब्लड वॉमिट नाही झालेलं नाही. नाही. पण माझी ट्रीटमेंट चालू आहे, कारण का मला हा जो आजार होता हे फक्त नॉर्मल आम्ही एक ब्लड वॉमिट होतंय, पण त्याच्या आजाराचं नाव मला कोणालाच माहित नव्हतं. 2010 मध्ये जेव्हा माझं प्लेटलेट्स मी म्हणाली तसं वाढत होतं तेव्हा आम्ही डॉक्टरकडनं विचारलं. तेव्हा डॉक्टरनी सांगितलं, ब्लड टेस्ट केली तेव्हा, की इट इज नोन ॲज मायलोप्रॉलिफेरेटिव्ह निओप्लाझम. तर आम्हाला काही कळे ना की ह्याचा अर्थ काय. तो आताही आम्हाला कळला नाही. तेव्हा मी डॉक्टरना विचारलं, डॉक्टर व्हॉट डज दिस मीन, इज इट ब्लड कॅन्सर? बट दॅट टाइम यू टोल्ड मी इट इज नॉट. मग तेव्हा ते मी आमचं दोघांचं हे बोलणं झालं तेव्हा ते म्हणाले होते की इट माइट लीड टू दॅट, अँड दॅट वॉज द थिंग. आणि किती साली कळलं तुम्हाला हे 2010 मध्ये. आता मला till ही then, चर्चा हां. आता आपली ही चर्चा आजारापर्यंत आपण आणलेली आहे आणि मला आता तिथे ती फार रेंगाळू द्यायची नाही. हो. आता तुम्ही जे स्पोर्टिंगली लाईफ जगताय ते मला जास्त जाणून घेण्यात इंटरेस्ट आहे. तर मला ते आधी दीपकलाच विचारायचं आहे की तुला ब्लड कॅन्सर झालाय हे तर 2010 मध्ये कळलं, पण 96 पासून 2010 पर्यंत तुझ्या आयुष्यात सुजाता होतीच आणि सुजाताकडून होणारे तिचे जे काही त्रास आहे ते तू बघत होतास. तुला कधी असं वाटलं का की आपण याच्यातून बॅकआउट करूया? नाही नाही नाही, असं मला कधीच वाटलं नाही. कारण माझी अशी, म्हणजे मी माझ्याबद्दल असं सांगेन, माझी आई आहे ती मी 30 दिवसाचा असताना एक्सपायर झाली. मग माझ्या आजीनी आणि काकानी मला लहानाचं मोठं केलं. आणि म्हणजे आपल्याला तुला असे मित्रही भेटले असतील की त्यांनी तुला असा सल्ला दिला बरंच असेल. इव्हन कशाला माझ्या घरचे किंवा तिच्या बाबांनी पण मला हे समजावलं की तू हिच्याशी लग्न करतोयस ना, हे तुला खूप पुढच्या गोष्टींना सामोरं जावं लागले, चुकीचं आहे, तू परत विचार कर. माझ्या मुळीमुळे तुझं आयुष्य खराब होऊ नये असं तिच्या बाबांनी मला समजावलं होतं. पण मी म्हणलो असं काही नाही होणार, वी विल लीड नॉर्मल लाईफ, आम्ही प्रयत्न करू जगायचा. आणि माझ्यापेक्षा स्ट्रॉंग सुजाता आहे जिनी ही ऍक्च्युली ही जर्नी खूप इझी केली. ती मला म्हणजे असं काय असेल तर सांगायची, यू डोंट वरी, विल गो टू हॉस्पिटल, देन दे विल फॉलो देअर प्रोसिजर, देन आय विल बी ऑल राईट, यू डोंट टेक टेन्शन. म्हणजे हा सेंटेन्स तिच्या तोंडातनं असायचा. आणि मग मी कॅरी फडके, चल आपण रिक्षा पकडून जाऊया आणि मग आपण हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होऊया. मग ते प्रोसिजर, मग त्यांना सांगायचं, एक्सक्यूज मी सर मला दिसत नाही, जरा फॉर्म भरून द्या. मग ते फॉर्म भरायचे, मग सगळं व्हायच्या बाकीच्या गोष्टी. मग वॉर्डमध्ये जाणं, तिला बेड मिळणं, तिला त्यांनी घेऊन कधी बॅकआउट नाही केलं. इनफॅक्ट आणि त्याला बऱ्याच लोकांनी सांगितलं, यू आर टेकिंग अ Wrong रॉंग decision. डिसिजन, म्हणजे गेट मॅरिड टू अ गर्ल लाईक सुजाता हु इज विथ सो मच ऑफ एलिमेंट्स, आणि हे पुढे काय म्हणून जाईल हे तुलाही माहित नाहीये. पण तरी सुद्धा ही डिड नॉट. अँड नाही म्हटलं तरी ऑफकोर्स त्या सपोर्टमुळे कदाचित मी आज सुद्धा तेवढीच एनर्जेटिक आणि आपण म्हणतो ना लाईफ स्पोर्टिंगली घेऊन जगते. येस, सुजाता, दीपकच्या या डेडिकेशनसाठी तुला कोणतं गाणं असं लगेच वाटतं की ते त्याला डेडिकेट करावं? तुला असं काही सुचतं का? किंवा तुला आवडणारं कोणतंही गाणं सांग, म्हणजे रोमॅन्टिक सॉन्ग असं तुला जे वाटतंय, कधी तुझ्या आयुष्यात आनंद निर्माण करणारं. आम्ही ज्या फ्रेंड्स होतो फिजिओथेरपीमध्ये,
हे एक गाणं कायमचं त्या फिजिओथेरपीच्या लेनमध्ये किंवा इन्स्टिट्यूटमध्ये कुठेतरी ते वाजत राहील. आये हो तुम मेरी जिंदगी में काय बहार बनके. बहार बनके. हा. आणि तेव्हा मी पटकनशी हा म्हणायचा, बहार नाही ग पहाड बनके म्हण पहाड. तर मला कळायचं नाही तो माझा पहाड का मी त्याची पहाड. पण कायमचं हे गाणं चालू राहायचं तेव्हा. आय हो तुम मेरी जिंदगी में तुम बहार बनके. आणि ते मग कंटिन्यू राहिलं आणि माहित नाही म्हणजे हेच आमच्या तोंडावर माझ्या तरी कायमचं हेच आठवण म्हणून राहील. आए हो मेरी जिंदगी में तुम बहार बनके. आए हो मेरी जिंदगी में तुम बहार बनके. आए हो मेरी जिंदगी में तुम बहार बनके. मेरे दिल में यूं ही रहना है. मेरे दिल में यूं ही रहना तुम प्यार प्यार बनके. आए हो मेरी जिंदगी में तुम बहार बनके. आँखों में तुम बसे हो सपने हजार बनके. आँखों में तुम बसे हो सपने हजार बनके. मेरे दिल में यूं ही रहना है. मेरे दिल में यूं ही रहना तुम प्यार प्यार बनके. आए हो मेरी जिंदगी में तुम बहार. दीपक, तुला काय आठवत? तुला कोणतं गाणं आवडेल सुजाताला डेडिकेट करायला? यूं ही कट जाएगा सफर साथ चलने से वाह. मंजिल मिल जाएगी. ते गाणं मला जास्ती सांगू शकतो असं. यूं ही कट जाएगा सफर साथ चलने से कि मंजिल आएगी नजर साथ चलने से. यूं ही कट जाएगा सफर साथ चलने से कि मंजिल आएगी नजर साथ चलने से. यूं ही कट जाएगा सफर साथ चलने से कि मंजिल आएगी नजर साथ चलने से. ला 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 मी प्रकाश, सॉरी टू डिस्टर्ब मी असं म्हणेन की जेव्हा जग आहे ना बघतं ना एक पार्शली ब्लाइंड आणि टोटली ब्लाइंड लग्न करतात तेव्हा असं वाटतं की पार्शली ब्लाइंड हा या संसाराचा सर्वात मोठा आधारस्तंभ आहे की तो सर्वात मोठी रिस्पॉन्सिबिलिटी घेतो. जबाबदारी असं घेतो. नाहीये. असं नाहीये. टोटली ब्लाइंड ऍक्च्युली खरी जबाबदारी घेतो. पार्शली ब्लाइंड त्याला ती एक support. सपोर्ट करतो. ऍक्च्युली आमच्या रिलेशनमध्ये किंवा आमच्या संसारामध्ये सुजाता हा आधारस्तंभ आहे. आणि मी फक्त फ्रेंड्स आहेत किंवा 4 लोक ऐकणार आहेत म्हणून नाही म्हणत. तर ही कबुली मी माझ्या गुरूंना पण दिली की माझा संसार हा सुजातामुळे चालतो, माझ्यामुळे नाही. क्या बात आहे, क्या बात आहे. असं नाही आहे. आपण असं मी सांगू शकतो की आपण आपल्या कॅटेगरी किंवा आपल्या प्रॉब्लेम्समध्ये लोकांबरोबर राहिलो ना तर आपण एकमेकाला समजू शकतो. पण आज मी खरं सांगतो जेव्हा माझी साईड आता परत कमी होते तेव्हा सुजाता मला समजू शकते. पण तेवढा मी समजू नाही शकत स्वतःला की मला काय प्रॉब्लेम होतोय. तर शी इज द हू ऍक्च्युली टेकिंग केअर ऑफ माय लाईफ, नॉट आय एम. अँड द गॉड इज टेकिंग केअर ऑफ हर लाईफ. बोथ ऑफ अस. Great, So great. never think that totally blind is no use. They are the one who really stand like a stone in life everywhere. सुजाता, दीपकचं काय महत्व आहे तुझ्या लाईफमध्ये? म्हणजे तुला काय म्हणावं असं वाटेल दीपकसाठी? तो एक मेजर सपोर्ट आहे. नाही म्हणजे Major तू support. 4 पिलर्स तुझ्या फॅमिलीतले ते सांगितले, लग्नाच्या हे आधीचे. लग्नाच्या आधीच आहे. लग्नाच्या तर हा आधी कितवा पिलर आहे आणि किती इम्पॉर्टंट आहे? ह्यानी माझ्या आईला रिप्लेस करून टाकलं. कारण का आई माझी लगेचच लग्नानंतर 9 महिन्यात 9 दिवसामध्ये ती गेली. ओके. तिला अचानक म्हणजे ब्रेन हॅमरेज झालं आणि शी पास्ट ऑफ. आणि मी म्हणावं ते तो चौकोन एका बाजूने लटकू नये म्हणून पटकनशी तो दीपक बाजूला. आला. क्या बात आहे. त्यामुळे माझं पुन्हा चौकोन तसंच्या तसंच उभं आजपर्यंत आहे. विथ द सपोर्ट ऑफ माय पेरेंट्स. म्हणजे आईला तर नक्कीच नाही विसरू शकत. पण अण्णा, दादा, बहीण आणि ऑफकोर्स दीपक. दीपक
माझ्या जीवनातली ही पहिली वॉर्म रिलेशन आहे. म्हणजे मी असं म्हणेल की होस्ट सांभाळली, मी हॅपी होममध्ये गेलो, तिथे माझे सगळे चांगले फ्रेंड्स मिळाले. फ्रेंडशिप इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इन माय लाईफ. अँड द सेकंड व्हेरी इम्पॉर्टंट रिलेशन इज सुजाता. व्हॉट शी हॅज मेड मी अंडरस्टँड व्हॉट इज रिलेशनशिप, व्हॉट इज इमोशन अँड हाऊ टू टेक केअर ऑफ इमोशन्स. मला फक्त पूर्वी एकच रिलेशन माहिती होतं, ते म्हणजे फ्रेंडशिप. आणि सुट्टीमध्ये घरी आलं की परत ओढ लागायची की आपण परत आपल्या मित्रांमध्ये कधी भेटणार. पण आता हे कळलं की नाही, गृहस्थी म्हणजे काय असतं, रिलेशन म्हणजे काय असतं, त्याचं इम्पॉर्टंट लाईफमध्ये काय आहे. आणि ह्या गोष्टी खरं समजण्यासाठी तुम्हाला त्या ॲटमॉस्फिअरमध्ये राहणं गरजेचं असतं. आणि ते ॲटमॉस्फिअर मला इथे मिळालं. मी माझ्या काका काकींबरोबर पण राहायचो, तिथे राहणं वेगळं होतं. आणि आता आम्ही लग्न झाल्यानंतर आम्ही एका वर्षातच वेगळे राहायला लागलो. आणि मी तो दिवस आठवतो की आम्ही पहिल्या दिवशी आम्ही आमच्या विरारच्या घरामध्ये शिफ्ट झालो. माझ्याबरोबर माझा मेवणा, त्यांची मिसेस, हिचे मामा मामी होते 2 दिवस. आणि ते निघून गेले त्यांच्या घरी. आणि 14 की 15 वर्षानंतर सुजाताने कुकिंग चालू केली. आणि तिने तो व्हेज पुलाव बनवला होता पहिल्या वेळी. तेव्हा तिच्या हाताला चटका बसवला होता. आणि ते 14 वर्षानंतर बनवणं, जेव्हा नॉर्मल असताना माणसाने कुक केलं, आणि तिच्या आई वडिलांकडे तिला स्वतःचा पेला आणि चमचा घ्यायची पण सवय नव्हती. आणि तिने माझ्यासारख्या व्यक्तीबरोबर येऊन विरारसारख्या गावात, जिथे लाईट पाणी प्रॉब्लेम आहे, ट्रॅव्हलिंग हॉरेबल आहे, म्हणजे विरार हे ऍक्च्युली हँडिकॅप माणसांसाठी राहण्याच्या लायकीची जागा नाहीये. पण आम्ही तिथे राहिलो. सुरुवात आम्ही आमच्या जीवनाची तिथूनच केली. आणि दॅट वॉज द फर्स्ट डे शी हॅज कुक फॉर मी. तो दिवस, तिच्यानंतर तिचं जर्नी चालू झाली ॲज अ कुक म्हणून. सुजाता इज अ एक्सलंट कुक. आणि बऱ्याचशा गोष्टी जेवणामध्ये जे काही मी आता शिकलो खाण्यासाठी, ते सुजातामुळे. सपोज आता सध्या तर तो मला डेफिनेटली अगदी त्यांनी जेव्हा मला बघितलं की बाबा मी आता जेव्हा मेड नाहीये घरामध्ये, तर प्रत्येक गोष्ट इक्वली शेअर करायची म्हणून आम्ही दोघांनी डिसाईड केलं. क्या बात आहे. मला इथेच विचारायचं सुजाता की जनरली असं असतं की दोघेही नोकरीला आहेत आणि दोघे ब्लाइंड असतील तर सहसा मेड ठेवणं प्रेफर करतात. बरोबर. किंवा दोघे नॉर्मल असले तरी सुद्धा मेड ही घरात असतेच, बरोबर. स्वयंपाकापासून ते सगळ्याच कामांसाठी. पण मी तुमच्याकडे बघतोय की तुमच्याकडे मेड नाहीये, तर तुम्ही हे कसं मॅनेज करता दोघेही? आणि बेसिकली ब्लाइंडनेस पेक्षाही तुझा आजार जो आहे हा इतका डेंजरस आहे, तरी सुद्धा कसं तू मॅनेज कसं करते? मी एक गोष्ट सांगू इच्छितो की कितीही सुजाता आजारी असली तरी मी एकही दिवस उपाशी नाही राहिलो. डाळ भात तरी तिने मला करून दिलेलीच आहे, कुठल्याही परिस्थितीमध्ये उभं राहून. क्या बात आहे. ऍक्च्युली काय झालं, म्हणजे मी पहिल्यापासून मला जेवण करायची आवड पण आणि खायची पण आवड. तर जसं जर आपल्याला खायची जर आवड असेल तर आपल्याला करायची पण तेवढीच आवड असते. तो आय यूज टू एन्जॉय कुकिंग. आणि कुकिंग माझं स्टार्ट मी करायची बरेच वर्ष, म्हणजे मेड नसून सुद्धा आम्ही करायची एकटी सुद्धा. पण कुठेतरी दीपकला मग हळूहळू जाणवायला लागलं की तिचा आजार सुद्धा वाढत राहिलाय. ऍट द सेम टाइम ती थकते ऍट द एंड ऑफ द डे, किंवा ऑफिसला जायच्याच आधी तिच्या पूर्ण चेहऱ्यावरचं पूर्ण एनर्जी उतरलेली दिसते. तो ही डिसाइडेड की मी चपाती लाटीन, तू भाज, तू भांडी घास, कारण का मला पाण्यात जास्त हात नाही घालायचं म्हणून तू घास, मी धुईन नळाखाली. कचरा जागा हे सगळं तो करतो. इनिशियली आता मी वॉशिंग मशीन ते लावायची, परंतु आता ते सुद्धा तो म्हणाला नाही, ते मी करीन. आणि आई हा प्रसंग मी सांगतो. आम्ही तेव्हा खारला राहायचो आणि ही वॉशिंग मशीन हिने लावली, तेव्हा मी हिला अवॉइड करायचो. पण काय प्रसंग झाला की त्या वॉशिंग मशीनला एक ट्रॉली असते, त्या ट्रॉली पत्र्याची कॉर्नरला तिला लागलं आणि ब्लिडिंग झाली जवळजवळ 1.25 तास. माय गॉड. आणि तिला पण माहित नाही की ब्लिडिंग झाली. आणि ती ऑफिसला जाण्याच्या घाईमध्ये आणि जेवण करण्याच्या घाईमध्ये माझं कधी लक्षच नाही. पण कोणीतरी आमच्या घरी आलं आणि त्यांनी सांगितलं तुमच्या पायाला लाल लागलंय, ड्रेस तुमचा पूर्ण लाल झालाय आणि अख्खी खोली लाल आहे, ते काय झालंय? तर बघितलं तर सगळीकडे रक्त रक्त. मग बाथरूम मध्ये मला घेऊन गेले तर पूर्ण बाथरूम रक्ताने भरली होती. आणि तरी ती सांगते तू तशी उभी कशी बाई? मग तिने परत आणली आणि माझ्या पायाखाली ठेवली, तर विदिन 9 सेकंड ती पूर्ण परत रक्ताने भरली होती.
आणि मी तेव्हा नाईट शिफ्टला होतो आणि माझं रोज असायचं की ऑफिसला निघाली की फोन करायचे, अरे आता 8 वाजले 8:15 वाजले अजून हिचा फोन कसा येत नाही, आणि माझी रिलिव्हर पण नव्हती आली, त्या दोन्ही स्ट्रेसमध्ये होतं. शेवटी 8:30 वाजता हिने मला फोन केला, अरे तू निघालास का? बरं नाही ग. म्हणजे तू ऑफिसला नाही पोहोचलीस का? नाही आज मी ऑफिसला जात नाही. पण हिने मला सांगितलं नाही काय झालं होतं. मग त्या आजूबाजूच्या बायका आल्या, कोणी हळद लावलं, कोणी चुना लावला, तर ते काय रक्त थांबत नव्हतं. पण हिने स्वतः सांगितलं माझ्या किचनमध्ये ब्लॅक कॉफी आहे, ती कॉफी आणली आणि ती ब्लॅक कॉफी त्याच्यावर आम्ही तिन्ही लावली स्वतःहून, आणि तेव्हा रक्त थांबलं. ती थांबली आणि मग मी अनकॉन्शियस झाली. बापरे. आणि त्यानंतर मी हिला बोललो चल डॉक्टरकडे जाऊया, हे करूया ते करूया. ते बोलले नाही नाही असं काय होत नाही. पण मी त्या दिवशी मला खूप स्ट्रेस आला आणि मी बोललो अरे यार ही नाईट शिफ्ट बंद झाली तर बरं होईल. आणि त्याच्यानंतर मला रोज एकच असायचं, अरे मग मीला सांगितलं तू आतापासून Each day is a challenge for both of us. की म्हणजे आपण म्हणतो ना की असं सगळं असून सुद्धा लाईक वी आर ट्राईंग टू कोप अप. ही इज सपोर्टिंग मी अ लॉट. आय कॅन से संसार जो आहे तो एकट्याचा नसतो हे त्यांनीही जाणवलेलं आहे, जाणलंय त्याला. आणि a message I can tell you ki give to the young crowd today or even the coming up couples, I can say ki you should value each other's emotions. Try to know the needs of your partner and try to understand ki ह्या माणसाला एक्झॅक्टली काय हवंय. Place yourself in that person's behavior. हे बघा, संसार म्हटलं की अगदीच सगळं चांगलं असतं असं नाही. दोघांमध्ये वादही होतात. येस, आय वॉन्ट टू कम टू दॅट. भांडण हे आयुष्यातलं तसं खरं म्हणजे मिठासारखंच आहे. मीठ जास्त झालं तर चव बिघडते, पण प्रमाणात झालं तर चव येते आयुष्याला. तुमच्या आयुष्यात भांडणं झालीच असतील थोडीफार. हो 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 होतात ना. होतात. आमचा कशी problem होतात तसा आणि आहे. कोण मिटवतं ते? दोघंही तेवढेच तापट आहोत. दीपक माहिती आहे आम्हाला. दोघंही तेवढेच तापट आहोत. पण ॲज आय टोल्ड की बाबा थोडंसं आपण एकमेकांच्या लाईफमध्ये प्लेस करून बघू की हा व्यक्ती का एवढा चिडला, तो कुठे डिस्टर्ब्ड आहे का. मग हे झाल्यानंतर सगळं शांत झाल्यानंतर ऑटोमॅटिकली कोणीही एकमेकांना बऱ्याच वेळेला हाच मला सॉरी बोलतो, माझ्याकडनं कधीच सॉरी येत नाही. पण कुठेतरी मी शांत झाल्यानंतर मग त्याला विचारते काय झालं, कुठे अपसेट. म्हणजे ऑफिसमध्ये बेसिकली तो जर अपसेट होऊन आला हा. की मग तो घरी सगळं पूर्ण त्याचं परिणाम जे frustration. काय भडास असते ती इकडे निघते. निघते. मग ते माझ्या कुठेतरी थोड्या वेळानंतर अगदी नाही म्हटलं की अख्खा कधीतरी पूर्ण दिवस सुद्धा जातो हा चिडण्यामध्ये की हा असं काय वागला, माझा काय प्रॉब्लेम नसताना आणि मी तर काय त्याच्या नादी न लागून सुद्धा हा माझ्यावरती का चिडतो. पण मग दुसऱ्या दिवशी मग त्याच्याकडे कुठेतरी हळूहळू तो शांत झाला की तो काहीतरी बोलायला लागतो आणि मग मला रिअलाइज होतं की काहीतरी त्याच्या ऑफिसमध्ये प्रॉब्लेम आहे. माझं कसं आहे म्हणजे मला एक अशी असते की अरे बाबा हिला काय होऊ नये, हिला काय झालं तर मग मी एकटा तो आहे. ओव्हर प्रोटेक्टिव्ह ओव्हर आहे. प्रोटेक्टिव्ह असल्यामुळे मला हा प्रॉब्लेम होतो. एक दुसरी गोष्ट म्हणजे माझा रिलिव्हरशिप टाईप जॉब आहे, त्यामुळे मला एक स्ट्रेस असतो की अरे ही घरी एकटी आली असेल का, तर आली असेल तर ही घरी काय करत असेल, हिनी कुठे आपटली नाही पाहिजे, हिनी आपलं स्वतःची काळजी दॅट घेतली इज पाहिजे. बिकॉज ही हॅज सीन माय कंडिशन ऑफ ब्लिडिंग. म्हणजे त्याला एक माहिती आहे की हिचं उद्या उठून इव्हन टाचणी इतकं जरी ब्लड म्हणजे टाचणी लागलं जरी लागली तरी ब्लड हो, हो, हो. आणि आलं की ते चालू राहतं. हा चालू राहतं, थांबत नाही. त्यामुळे तो खूपच ओव्हर प्रोटेक्टिव्ह, ओव्हर कॉशियस आणि ओव्हर स्ट्रेस्ड असतो. ओके सुजाता, आता आपण वेदनादायक प्रसंग खूप ऐकले आणि त्याच्याने मनालाही वेदना होतात. पण मला एखादा आनंददायी असा प्रसंग सांग जो दीपकने तुला खूप आनंद दिलाय, ज्यावेळी तुला खूप वाटलं की क्या बात आहे, मला खूप चांगला पार्टनर मिळालाय, खूप आनंद झाला याच्यामुळे. असं काहीतरी एखादं सुख जे तुला जाणवलं असेल एखाद्या प्रसंगी. प्रत्येक वेळेला जेव्हा आमच्यामध्ये भांडणं होतात आणि तो जेव्हा सॉरी म्हणतो तेव्हा मी म्हणते कुठेतरी मीच चुकलेली दिसते. तरी सुद्धा हाच सॉरी बोलतोय. पण तोच एक आनंद असतो की हा मला सॉरी बोलतोय. माझ्या जीवनातला मी प्रसंग सांगतो. आणि असं आहे, मी तुम्हाला सांगितलं की लहानपणास माझी आई गेली, वडील गावी होते आणि मी काकांकडे वाढलो.
किंवा मी शाळेमध्ये गेलो आणि मी फिजिओथेरपी पास झालो, तेव्हा सुजाता माझ्यासाठी स्वीट घेऊन आली होती. इट वॉज अ व्हेरी इमोशनल आणि टची की अरे मी 10वी पास झालो तेव्हा माझ्या काका काकीने माझ्या हातावर साखर पण नाही ठेवली, तर मी फिजिओथेरपी पास झालो आणि हिने माझ्यासाठी एवढं आणलं, मिठाई आणली. आणि दुसरी गोष्ट, मी लग्नाच्या आधी हिलाच म्हटलं की बाई रे, माझ्याकडे काहीच नाही आहे, स्वतःचा जॉब नाही, स्वतःचं घर नाही, कदाचित तुला किती वर्ष थांबावं लागेल याची काहीही गॅरंटी नाही. हा मला एकच प्रश्न विचारायचा लग्नाच्या आधी, तुला जेवण येतं का? तर मी त्याला नेहमी सांगायची, तुला कामवाली पाहिजे का बायको पाहिजे? कामवाली पाहिजे असेल तर बाबा ठेव दुसरी, बायको हवी असेल तर मी तयार आहे. तर असं करता करता मी त्याला नेहमी सांगायची, नाही बाबा, माझ्याशी जर लग्न करायचं असेल तर मला काय जेवण काहीच करता येत नाही, बिकॉज आय वॉन्टेड टू चेक इट अप whether he really wants to get me. married or he wants a cook in the house to cook for him. तर म्हटलं त्याला पैसे देऊन मिळतात रे तुला, तू लग्न करू शकतोस, पाहिजे असेल तर दुसरी बरोबर, आणि एक घरामध्ये कुक ठेव, पण तुला आनंदात जर राहायचं असेल किंवा एक फ्रेंड म्हणून आपल्या रिलेशनमध्ये जर ठेवायचं असेल कायमचं, आम्ही एक डिसाईड केलं होतं की आपण मोर देन हजबंड अँड वाईफ, लेट अस लिव्ह अ लाईफ ॲज अ फ्रेंड. तुमच्या रोमॅन्टिक लाईफमध्ये मला थोडंसं डोकावंसं वाटेल की काय असं रोमॅन्टिक करायचात तुम्ही, म्हणजे कुठे भेटायचात, कुठे जायचात, काय खायचात? खाण्याच्या बाबतीत संध्याकाळी वगैरे जनरली असं कपल्स भेटतात, लग्नापूर्वी तुम्ही काय करत होतात? म्हणजे मग आम्ही भेटलो म्हणजे आता फिजिओथेरपीमध्ये एकत्रच होतो, तेव्हा आम्ही सकाळी एकत्र यायचो नाही, पण संध्याकाळी जाताना एकटा जायचो, मी तिला घरी ड्रॉप करायचो आणि मग मी माझ्या घरी यायचो. हा फिजिओथेरपी असण्यापर्यंतचा. मग मी फिजिओथेरपी, मग मला जेव्हा बँकेत जॉब लागला तेव्हा मला दर सॅटर्डेला पिकअप करायला यायचा दुपारी, आणि मग ह्याला माहित होतं की मला खायची आवड आहे, म्हणून मला ना तो तिकडचे स्पॉट्स चर्चगेटचे दाखवायचे. सुजू, इकडे रस छान मोठा ग्लास मिळतो, कुठे रे होतं ते? युनिव्हर्सिटीच्या बाजूला नाही का, एल्फिन्स्टन कॉलेज. हा, तर तो मला तिकडे खायला घेऊन जायचा. मग म्हणजे उसाचा रस प्यायला. सुजू, इकडची कांदा भाजी खूप छान मिळते, की मग तिथे, म्हणजे आमचं सॅटर्डेचा प्रोग्राम असंच की कुठे छान मिळते आणि हॉटेल शोधायचो, जेवायचो, मग ती घरी जायची, मग मी माझ्या क्लिनिकमध्ये जायचो. मी फिजिओथेरपिस्ट म्हणून 3-4 वर्ष काम केलं. डॉक्टर नीता पै यांच्या अंडर पहिलं काम केलं एलिझाबेथ नर्सिंग होममध्ये, त्यांचा असिस्टंट. आणि डॉक्टर राहुल शान बरोबर, ते ऑर्थोपेडिक सर्जन होते, त्यांच्याबरोबर काम केलं, त्यांच्या क्लिनिक बरोबर होम व्हिजिट्स करायचो. पण फक्त सॅटर्डेला आम्ही भेटू शकायचो, कारण बाकी माझं शेड्यूल टाईट असायचं. सकाळी निघायचं, क्लिनिकला जा, मग स्वतःचे पेशंट कर, मग राहुल सरांच्या क्लिनिकला जा, मग त्याच्यातनं वेळ मिळाला की माझा एक माझा पण ऑफिस सुटल्यानंतर गपचूप मी याला भेटायला जायची संध्याकाळची महालक्ष्मीला. म्हणजे माझी मोबिलिटी लेट ब्लाइंड असल्या कारणामुळे माझी मोबिलिटी फार घाणेरडी होती. अशीच महालक्ष्मीला उतरायची, उतरल्यानंतर दिशाही कळायची नाही, कुठे स्टेप्स आहेत, काय आहेत स्टेअरकेस, कुठेही तरी फिरत राहायची, पण पोचायची का? कारण का जिद्द फक्त एकच, ह्याला भेटायचंय. तर बऱ्याच वेळेला असं होतं की मला ट्रॅकवर पडण्याची पण कंडिशन म्हणजे हे झाली होती. ते होतं, प्रत्येक ब्लाइंड माणसाने एकदा तरी ट्रॅक बघून यावाच लागतो, तेव्हा त्याची लाईफ ट्रॅकवर येते. आणि म्हणजे अक्षरशः पडणार ट्रॅकवरती आणि माणसाने पाठी खेचली आणि समोरून गाडी गेली. म्हणजे त्यावेळेला मी 2-3 वेळेला अशी वाचली. पण हे कशासाठी? ही जस्ट एक 5 मिनिटं भेटण्यासाठी, 5 मिनिटं आफ्टर ऑफिस याला भेटण्यासाठी म्हणून महालक्ष्मीला भेटायला DOR ला जायची. एकच ओढ होती ती की बाबा चला आपण जाऊन भेटून येऊया त्याला. आणि मी अजून एक सांगेन की प्रकाश, की माझ्या लाईफमध्ये असं काय एम नव्हता, गोल नव्हता, काय नाही. जसं नॉर्मली रोज उठायचं, आंघोळ करायची, जॉबला जायचं, जेवायचं, खायचं. पण सुजाता आल्यामुळे मला ऍक्च्युली एम मिळालं की आपलं स्वतःचं घर असलं पाहिजे, थोडा बँक बॅलन्स असला पाहिजे, म्हणजे लाईफमध्ये काहीतरी असलं तरच आपल्याला सर्व्हाइव्ह करता येईल. सेव्हिंग, मग सुजाताने मला सेव्हिंगची सवय लावली. त्याच्यामुळे मी पहिलं घर विरारला घेतलं. त्या विरारला घर झाल्यानंतर मग मी हिच्या वडिलांशी बोललो. हिच्या वडिलांनी मला खूप समजवलं की रे बाबा, हिच्याबरोबर लग्न केल्यानंतर तुला बऱ्याचशा गोष्टी फेस कराव्या लागतील. पण आम्ही सांगितलं नाही, सगळं नॉर्मल होईल. मग लग्नाच्या गोष्टी झाल्या, लग्न झालं, मग ती विरारला आली. मग विरारवरनं आम्ही रेल्वे क्वार्टर्स घेतली. पहिली मला खारला मिळाली, म्हणजे ट्रॅव्हलिंग कशी सोपी करता येईल. मग खारला रेल्वे क्वार्टर्समध्ये राहायचो. मग ती सकाळी तिला मी ट्रेनमध्ये बसवून द्यायचो आणि सेकंडला जशी माझी शिफ्ट असे झाली, मग ती संध्याकाळी येताना एकटी यायची.
असं आमचं लाईफ चालायचं. ग्रेट. आता तुमचा संसार कसा चाललाय नेमका? म्हणजे आता आता ऍक्च्युली बघायला गेलं तर एकदम मॅच्युरिटी जी आहे सुजातामध्ये, त्याच्यामुळे खूप स्मूथली चाललंय. जे प्रॉब्लेम्स आहेत ते तसेच आहेत, ते काय सॉल्व्ह झाले नाहीत किंवा होण्याचे मेडिकल प्रॉब्लेम जे आहेत ते काय ते solve तसेच राहणार. तसेच राहणार हो. आहे. ते काय सॉल्व्ह होणार नाही, त्याच्यावर काय सोल्युशन नाही. You have to- पण जसंही ॲज यू ग्रो अप मॅच्युरिटी ऑटोमॅटिकली येते हळूहळू तुमच्या एक्सपिरियन्सनी. कुठे चिडायचं कुठे नाही मला दोघांना चिडायचं. एकमेकांची अजून ओढ आहे तशी? हा तशीच आहे ना. आहे. म्हणजे ते फोन येतो ना, अरे कुठे आहेस, अगं तू कुठे आहेस, अजून आली कशी नाही आहेस, असं हे तसंच अगदी आहे. 5 मिनिटं नाही, म्हणजे अगदी 4था मिनिटं घड्याळ 10 वाजून 9 मिनिटांनी हा बेल का नाही वाजवली की 10:10 याला फोन असतो की काय रे बाबा तुला उशीर का झाला, की मनामध्ये टेन्शन यायला लागतं. कारण काय शेवटी पार्शियली ब्लाइंड जो असतो त्याला जास्त कॉम्प्लिकेशन्स असतात कम्पेअर्ड टू अ टोटली ब्लाइंड. लेट मी टेल यू ऑनेस्टली की त्याचं विजन मोर डायसी असतं. म्हणजे स्टेबल नसल्या कारणामुळे एक टोटली नॉर्मल म्हणजे त्याला त्यांनी ऍक्सेप्टच केलं असतं की मला काहीच नाही, मला जायचंच आहे पुढे. तो तसं चॅलेंजिंग करून निघून जातो. पण ह्या लोकांचं तसं नसतं. बरोबर. त्यामुळे 10 वाजले की टेन्शन यायला लागतं की हा बरोबर उतरलं का, याला बरोबर गाडी मिळाली का, हा 2 डब्यांच्या मध्ये तर नाही. हा तुला असं वाटतं? मला वाटतं असं मला वाटतं. हे कारण का काळजीपोटी. काळजी फुटे. हा स्ट्रेस यायला लागतो की पार्शियली ब्लाइंडचं म्हणजे हा नेहमी जरा ओव्हर कॉन्फिडंट होतात. हा ओव्हर कॉन्फिडंट. आणि मेन म्हणजे कसं ना, त्यांना तो डबा रात्रीचा ह्याला जरा थोडंसं आता खूप विजनचा प्रॉब्लेम व्हायला लागलाय. कारण माझ्या डोक्यामध्ये एक सतत विचार असतो. बरोबर. डब्याचा एंट्रन्स आहे की डब्याचा तो गॅप आहे? हा, तो गॅप आहे. हा Okay. हे त्यामुळे ती धाकधूक स्टार्ट होते Right, right. टिल द बेल रिंग्स. आणि मग बेल वाजली की मग अब्रॉड स्माइल, अच्छा आपला आदमी परत घर पे आया. तर थँक्यू सुजाता, तू खूप व्हॅल्युएबल फीडबॅक दिलेला आहे एकंदर प्रेमाबद्दलचा. पण आता मला जाता जाता तुम्हाला दोघांनाही विचारायला आवडेल की आता जी तरुण पिढी आहे आणि स्पेसिफिकली ब्लाइंड कपल्स जे आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय मेसेज द्याल? एक्सपेक्टेशन तुमच्या पार्टनरकडनं पुढे बिलकुल ठेवू नका. तो समोरून जर तुम्हाला करत गेला मदत किंवा तुमच्यामध्ये इंटिमेट होऊन गोष्टी करायला लागला तर ठीक आहे. बट रिमेंबर की आपल्याला एक्सपेक्टेशन जर ठेवलं तर मग दुःख होणार, आणि दुःख झालं स्ट्रेस वाढून आपल्यामध्ये भांडणं होणार. त्यामुळे तुम्ही एक्सपेक्टेशन्स ठेवू नका की ह्यानी मला असंच केलं पाहिजे का तिने माझ्यासाठी हेच केलं पाहिजे. आपणही पुढे कुठेतरी हात फॉरवर्ड करू म्हणजे पुढे करून एकमेकांना जर हेल्प केलं किंवा एकमेकांचं समजू शकलो लाईफ की ह्याला पण काही कुठेतरी स्पेस हवी असते, त्याच्याही स्ट्रेसमध्ये आपणही त्याला हे दिलं पाहिजे ना, सपोर्ट केला पाहिजे. तर मला वाटते आय डोंट थिंक सो इट शुड बी अ प्रॉब्लेम तुमच्या लाईफ नॉर्मल करायला. भांडणं सगळ्यांमध्ये होतात, परंतु थोडंसं जर आपण ही नमतं पाठ घेतला की नाही मीच का करावं, मीच का ऐकावं, तर मग तिथे तुमचं भांडणं कायमची राहणार. सुजाता, मला तुझ्या याच मुद्द्यामधून एक प्रश्न आता ऐन वेळेला सुचला की नेहमी आपण मॅरिटल लाईफमध्ये बघतो की स्ट्रेस असतो. तो स्ट्रेस वेगवेगळा असतो, म्हणजे एक्सपेक्टेशन्स पूर्ण न केल्यामुळे असतील, फुलफिल न केल्यामुळे असतील. पण अनेकदा स्ट्रेस किंवा भांडणं निर्माण होण्याची कारणं फायनान्शियल पण असतात. तर तुमच्या दोघांचं फायनान्शियल ऍडजस्टमेंट कसं आहे, म्हणजे किती तुम्ही एकमेकांना हे कसं ओव्हरलॅपिंग करता? आम्ही दोघंही गव्हर्नमेंट जॉबमध्ये असल्यानंतर फायनान्शियली आम्ही दोघंही स्टेबल आहोत. परंतु ऍडजस्टमेंट जर व्यवस्थित बजेट चालवायचं असेल महिन्याचं घराला, तर आम्ही डिसाईड केलेलं आहे की जो काही खर्च होईल तो इक्वल शेअर केला पाहिजे. ओके. महिन्याच्या जेव्हा सॅलरी येते दोघांची, आम्ही ती एक अमाऊंट ठरवलेली आहे. ओके. ती आम्ही अमाऊंट दोघंही पहिल्या दिवशी सॅलरीतनं बाहेर काढतो, बाजूला करतो, आणि संध्याकाळी किंवा जेव्हा वेळ असेल रात्री दुसऱ्या दिवशी आम्ही त्याला ऍडजस्ट करतो की इलेक्ट्रिक बिल आता साधारण एवढं येईल, गेल्या महिन्याचं एवढं असेल तर मग हे एवढं, आपल्याला ग्रॉसरी एवढी लागते, दुधासाठी एवढं, अँड सो ऑन.
मग एकदा आपल्या बजेटमध्ये कळलं की आपल्याला महिन्याचा 15,000 ते 20,000 खर्च आहे, तर इक्वल शेअर जर केलं 10,000 तर मला वाटत नाही ही डॉमिनेट मी और आय विल डॉमिनेट हिम, आणि असं होईल की बाबा तूच खर्च करतोय किंवा मी खर्च काहीच नाही करत. तर एक वी आर स्टेबल की बाई आपल्याला तेवढ्याच पैशात घर जर चालवायचं आहे तर बाकीच्या पैशांमध्ये सेव्हिंग्स होतं. सेव्हिंग्स झालं की ऑटोमॅटिकली एक मेंटल स्ट्रेस तो जो फायनान्सचा जो असतो तो फार कमी होऊन जातो, आणि त्यामुळे तुम्ही लाईफ सुद्धा त्याप्रमाणे एन्जॉय करू शकतात. हवं तेव्हा तुम्ही बाहेर फिरायला जाऊ शकतात, पार्टीज पिकनिक्स करू शकतात, हॉटेलिंग करू पण शकतात. एक्सपेक्टेशन काय असतं? आता आपण फिरायला गेलो, हा, बिल कोणी पे करायचं किंवा कसं करायचं म्हणजे याच्यातून खूप लोकांची भांडणं होतात किंवा एकमेकांमधचा राग निर्माण होतो की हा कधी हात घालतच नाही खिशात. पण हे जर नवरा बायकोंमध्ये असेल, दोघंही एन्जॉय करतायत, त्यांच्यामध्ये सुद्धा माझं असं म्हणणं की अंडरस्टँडिंग असली पाहिजे की जर दोघंही व्यवस्थित वेल सेटल्ड आहेत तर आपल्याला साधारण एवढा खर्च होण्याची शक्यता आहे, अराउंड अप्रॉक्सिमेटली 20,000 to 30,000 डिपेंडिंग ऑन इच वन्स लाईफस्टाईल. तर तो एकदा जर ठरवला की आपल्याला एवढा खर्च जर अंदाजे होणार आहे, तो पार्टीज किंवा पिकनिकला जायच्या आधी एक शेल आउट करून ठेवायचं इक्वल अमाऊंट. 15,000 त्यांनी, 15,000 मी, कारण का मजा दोघंही मारणार आहेत, एन्जॉय दोघंही करणार आहेत आणि दोघंही फिरणार आहेत आणि सगळ्याचा अनुभव आनंदाचा सगळ्यात दोघंही घेणार आहेत. तो देन वाय नॉट. दीपक, कधी काय फायनान्शियली इश्यूवरून भांडणं झाली आहेत का? नाही, किंवा फायनान्शियल इश्यूवरून आमच्यामध्ये कधीच भांडणं होत. फायनान्शियल मॅनेजरमध्ये ती खूप चांगली आहे. इनफॅक्ट मला कळत नाही, मग मी तिलाच विचारतो काय करायचं, कसं करायचं. पण कोणाला अशी कधी फिलिंग आली का की आय एम गेटिंग मोर एक्सप्लॉइटेड? No. नाही, आमचा कधीच पहिला नाही. डे पासून कधीच नाही. इवन आय एम नॉट बॉदर अबाउट माय सेव्हिंग्स वगैरे. शी मॅनेज एव्हरीथिंग अँड आय डोंट नो ऑल्सो समटाईम. सो शी की आता बाबा रे, हे आता तुझा पगार वाढलाय, त्यातले 100 रुपये अजून सेव्हिंगला सुरुवात करते, पुढे जाऊन तुला फायदा होईल. कारण आपल्याला मुलं नाही आहे, आपल्याकडे जर पैसा असेल तर आपल्याला कदाचित मेडिकल असिस्टंटला त्याचं मदत होईल, किंवा तर कोणी आपल्याला हेल्प कधी करेल. जर आपल्याकडे काहीतरी असेल, कोणी आपल्या खिशातला घालून आपल्याला कोणाला हेल्प नाही करणार. त्यामुळे सेव्हिंग इज मस्ट. तर ते तिने मला शिकवलं, त्याच्यामुळे मी तसं स्वतःला आवर घालतो. मी जरा मोकळ्या हाताचा आहे, पण मी आता ते सगळं म्हणजे तिने जे समजून सगळ्या सेव्हिंग्स ती करते तुझ्या. हा, शी प्लॅन्स फॉर मी, आणि ती मला समजवते की याच्याने तुला काय होऊ शकतं आणि तू एक्झिक्यूट कर. म्हणजे एक्झिक्यूट करणं म्हणजे तिने मला एकदा समजवलं की मी सांगितलं हा बाबा ठीक आहे, पुढच्या महिन्यापासून तू असं कर, तर मग ते प्लॅन आउट होतं तसं. आता तुमचा सिबलिंग्सचा इश्यू निघालेलाच आहे. इज इट बिकॉज ऑफ मेडिकल रिझन्स तुम्ही मूल प्लॅन केलं नाही? आमच्या दोघांमध्ये एकच गोष्ट होतं की आम्हाला दोघांना मुलांचं कधी अट्रॅक्शन नाही वाटलं असंच, किंवा लग्नाच्या आधी पण असं कधी आम्ही असं नाही. जेव्हा आम्ही डिसिजन झाला तेव्हा असंच झालं. वेन वी डिसाइडेड ओके फाईन टुमॉरो इफ वी गेट मॅरिड, तर मुलांचं आपण एखाद्या मुलाला जन्म द्यायचा की आणि त्याचं जर आपण व्यवस्थित करू शकलो नाही, तेवढं अटेन्शन देऊ शकलो नाही, तर आपण उगाचच एखाद्या जीवाला त्रास देतोय, अत्याचार करतोय. वी आर नॉट गिव्हिंग जस्टिस टू द चाइल्ड. आणि आपण मुलं जे आहेत आपली, ती आपण लोकांवरती टाकून बाहेर पडणार आहोत. दोघेही जर जॉब करणार आहोत तर आपण लोकांना, आम्ही दोघेही ऑफ द सेम मेंटॅलिटी आहोत की लोकांना आमच्यामुळे त्रास नाही झाला पाहिजे, म्हणजे घरच्यांना किंवा बाहेरच्यांना. कोणी ती फिलिंग तर समजा लग्नापूर्वीची किंवा लग्नानंतर सुरुवातीला असू शकते. नाही, आम्हाला असं कधीच आज- नाही वाटत. नाही, आज कधीच त्याचा नाही. पश्चाताप होतो. नाही, कधीच कधीच नाही. नाही, कधीच नाही. मी तुला सांगतो, मी खूप स्वतःला ब्लेस मानतो की यापैकी कुठलीही रिस्पॉन्सिबिलिटी नसल्यामुळे आमच्यामध्ये तो कधी वाद नाही हो, कधीच नाही. त्याची वॉन्ट नाही वाढली. अरे आपल्याला आई बाबा नाहीये, अरे आपल्याला भाऊ बहीण नाहीये, अरे आपल्याला मुलं नाहीये. पण लोकांकडे असूनही त्यांना कोणी कधी कधी हेल्प नाही करत किंवा ते त्यांच्या जवळ नसतात, तर त्यापेक्षा नसलेले तर काय वाईट आहे. म्हणजे आपल्याला उद्या कोणी ब्लेम तर नाही करणार, अरे हे काय आमच्यावरच डिपेंड आहेत म्हणून यांचं चाललेलं आहे. हा एक इश्यू नाही आहे आमच्याकडे. ग्रेट. तुमच्या दोघांना भेटून खूप छान वाटलं. सुजाताने तर तिचा मेसेज खूप क्लिअर कट दिलेला आहे. दीपक, तुला काय वाटतं? एक पार्शली ब्लाइंड आहेस तू, बऱ्यापैकी विजन तुला आहे, आणि आपल्या समाजामध्ये पण पार्शली ब्लाइंडची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर आहे. पण त्यांच्या लग्नाच्या कल्पना वेगळ्या असतात,
तू आपल्या सगळ्या पार्शली ब्लाइंड गर्ल्स आणि मुलांना नेमकं तुला काय सल्ला द्यावा असं वाटतं? मी असं म्हणेन की पार्शली ब्लाइंड आहे म्हणजे आपण भरपूर काहीतरी घोडं मारतो असं नाहीये. हा, आणि वेगळे आहोत असं नाही. वेगळे आहोत असं नाहीये किंवा आपण टोटली ब्लाइंड पेक्षा खूप स्मार्ट आहोत असं पण नाहीये. पण मी हा, तर म्हणजे म्हणेन- इथे मी हेच म्हणेन की अंधो में कान्हा राजा असं जे म्हणतात ते चुकीचं आहे. कान्याने म्हणजे पार्शलीने आपल्याला राजा मानायचं काही कारण नाही. कारण नाही. एक गोष्ट मी तुला सांगतो की टोटली ब्लाइंड जेवढा भक्कम आहे सगळ्या बाबतीत, म्हणजे त्याला तर माहिती आहे माझ्या जीवनाचा काळोख आहे हो. आणि तो तसाच राहणार आहे. पण पार्शली ब्लाइंडला जेवढी घमंड असतो त्याचा घमंड वयानुसार कमी होतो आणि त्याला हाच माणूस सपोर्ट देणारा असतो. आणि एक लक्षात ठेवायचं, आपल्या सेम प्रॉब्लेमचा माणूस असेल तो आपल्याला समजून घेऊ शकतो. आपल्यापेक्षा जर नॉर्मल वेगळा असेल तर तो कधीच आपला प्रॉब्लेम समजून नाही घेत आणि थोड्या दिवसांनी त्या माणसाला एक कॉम्प्लेक्स यायला तर यार मी कोणाबरोबर लग्न केलं तर याला धड दिसत पण नाही आणि मग त्याच्यामुळे तुम्ही इमोशनली डिस्टर्ब होतात. त्यापेक्षा तुम्ही तुमच्यासारख्याच माणसाला जो तुम्हाला समजू शकतो, जो तुमच्या एक्सपेक्टेशनवर म्हणजे तुमच्या बाबतीत खरा उतरू शकतो, अशा माणसाशी लग्न करा. तो टोटली ब्लाइंड आहे की पार्शली ब्लाइंड आहे की फिजिकली हँडिकॅप आहे या सगळ्या बघण्यापेक्षा तो तुमची कशी केअर घेऊ शकतो. तर तुम्ही मला अरे तुझं झालं म्हणून तू बोलणं सोपं आहे तुला, असं नाही आहे. या सगळ्या गोष्टी हळूहळू अनुभवात नाही येतात. बऱ्याचशा नॉर्मल बायका असतात त्या कुठे त्यांच्या नवऱ्यांना केअर करतात. ही कितीतरी नॉर्मल लोकांचे नवरे आता पण कॅन्टीनमध्ये जेवतात, कॅन्टीनमध्ये नाश्ता करतात. तर तसं नाही आहे. उलट ब्लाइंड मुली जास्ती केअरिंग असतात तर त्यांच्या नवऱ्याच्या बाबतीत. माझ्या अनुभवावरनं मी सांगतो, आजपर्यंतच्या या जर्नीमध्ये मी कधीही उपाशी नाही राहिलो, मी कधी बाहेरचं नाही जेवलो. त्यामुळे आपल्यासारख्या सेम प्रॉब्लेम असलेल्या सेम कॅटेगरीतल्या लोकांशी लग्न केल्याने आपण जुळतं आणि विचारांशी सहमत राहू शकतो. त्यामुळे हा कधी विचार करू नका की मी कोण सगळे मोठा 30 मार्क आलाय आणि तो माझ्यावर डिपेंड आहे, असं कधीही समजू नका. जाता जाता आणखी एक प्रश्न मला सुचला आहे, तो म्हणजे तुमच्या दोघांमध्ये धार्मिक श्रद्धांच्या बाबतीत मला सुजाता माहिती नाहीये, पण दीपक मला चांगला माहितीये. काय फार तो देवाला मानतो असं नाही आणि फार देवाला हेट करतो असंही नाही. पण तुम्ही धार्मिक श्रद्धा एकमेकांच्या कशा काय जपता? मी प्रचंड त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहे. येस, ते दिसतंय. म्हणजे कदाचित लहान असताना समज नव्हती, बट हळूहळू जेव्हा गोष्टी पटायला लागल्या, ब्लाइंड झाली म्हणून नाही. पूर्वीपासून मी देव ह्याला मानत होती, पण जे अजून डेप्थ मध्ये हे ऍक्च्युअल काय आहे, आपण जे जगतो हे म्हणजे काय, तर हे कळल्यानंतर मी सांगेन आपण जे श्वास घेतो, आपण जे करतोय हे फक्त त्याच्याच आणि फक्त त्याच्याच सहाय्याने करतोय. दुसरं म्हणजे त्याला माहित असतं की आपल्याला काय गरज आहे, आपल्याला कुठली गोष्ट गरजेची आहे आणि तो बरोबर आपल्याला तेच देतो. माझी असलेली आयसाईट सुद्धा त्यांनी घेतली. ह्याचाच अर्थ म्हणजे कदाचित त्यांना माहित असेल की मला काय गरजेचं आहे, साईट गरजेची आहे का नाही आहे. क्या बात आहे, कुठला पॉझिटिव्ह अप्रोच आहे. अगं एका क्षणी तुझी आयसाईट याच देवाने घेतली, त्याच देवाने तुला ब्लड कॅन्सर सारखा असा दुर्धर आजार दिला. अँड इवन यू आर हॅव्हिंग फेथ इन युअर गॉड. सो आय एम रिअली टच्ड. दीपक, तू कसं बघतोस हिच्या श्रद्धांकडे, म्हणजे तू कितपत जपतोस? म्हणजे आज एवढे सगळे प्रॉब्लेम असताना एवढं स्ट्रॉंगली उभं राहण्यासाठी जो भक्कम सपोर्ट आहे तिला, तो हा गॉड असेल, हे नामस्मरण असेल किंवा महाराज असतील आणि त्याच्यामुळे आज सगळं काही व्यवस्थित चाललंय असं म्हणतो मी. म्हणून आय रिस्पेक्ट हर फिलिंग टुवर्ड्स गॉड, अध्यात्म असं. आणि अध्यात्म ही एक पॉझिटिव्ह गोष्ट. म्हणजे तुम्हाला जेव्हा कुठल्याच गोष्टीचा सहारा नसतो तेव्हा अध्यात्माचा सहारा घेतल्याने तुम्ही बऱ्यापैकी तरुण वरती येऊ शकता असं मला वाटतं. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही दोघांनी तुमच्या आयुष्याचं सगळं डिटेल्ड आम्हाला सांगितलेलं आहे आणि महत्वाचं म्हणजे तुमच्या दोघांचा मला खूप विशेष अभिमान आहे. एकतर दीपक हा पार्शली ब्लाइंड, त्याला कोणत्याही परिस्थितीत नोकरी मिळाल्यानंतर चांगली नोकरीवाली डोळस मुलगी पण मिळू शकली असती. असं असतानाही एका पूर्णतः अंध मुलीच्या तो प्रेमात पडला. ते केवळ आकर्षण नव्हतं, कारण आकर्षण असतं तर जेव्हा त्याला आपल्या प्रेमिकेला, आपल्या प्रियसीला ब्लड कॅन्सर सारखा दुर्धर आजार झाला हे कळल्यानंतर ते अट्रॅक्शन गळून पडलं असतं. पण ते खऱ्या अर्थाने प्रेम होतं आणि म्हणूनच ते टिकलं आणि ते आजपर्यंत तुम्ही दोघांनी एकमेकांना तेवढ्याच विश्वासाने जपलेलं आहे, आनंदाने जपलेलं आहे.
अनेक ऍडजस्टमेंट दीपकने केल्या, सुजाताने सुद्धा तेवढ्याच ऍडजस्टमेंट दीपकच्या स्वभावासाठी केल्या असतील, केलेल्या आहेत. तुम्हाला दोघांनाही भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. तुम्ही असेच आनंदाने आणि प्रेमाने असेच फुलत राहा. तुमचं आयुष्य खूप मोठं, सुंदर आणि असाच संसार तुमचा फुलत राहो या शुभेच्छेसह फक्त शेवटी दोघांकडून माझी अपेक्षा एकच राहील की तुम्हाला कोणत्या गाण्याने या कार्यक्रमाचं एंड करावं असं वाटेल. जब कोई बात बिगड़ जाए, जब कोई मुश्किल पड़ जाए तो देना साथ मेरा ओ हमनवा. वफादारी की वो रस्में निभाएंगे हम तुम कसमें, एक भी सांस जिंदगी की जब तक हो अपने बस में. वफादारी की वो रस्में निभाएंगे हम तुम कसमें, एक भी सांस जिंदगी की जब तक हो अपने बस में. जब कोई बात बिगड़ जाए, जब कोई मुश्किल पड़ जाए, तुम देना साथ मेरा ओ हमनवा. न कोई है न कोई था जिंदगी में तुम्हारे सिवा, तुम देना साथ मेरा ओ हमनवा. दीपक, हर घड़ी बदल रही है जिंदगी, छाव है कभी कभी. तो धूप जिंदगी. हर घड़ी बदल रही है रूप जिंदगी, छाँव है कभी कभी है धूप जिंदगी. हर पल यहाँ जी भर जियो, जो है समा कल हो न हो. हर घड़ी बदल रही है रूप जिंदगी, छाँव है कभी कभी है धूप जिंदगी. हर पल यहाँ जी भर जियो, जो है समा कल हो न हो. क्या बात आहे. तुम्ही दोघांनी खूप फिलॉसॉफिकल अशी गाणी गायलीत आणि आपल्या या सुंदर व्हॉइस नोटवर आपण या कार्यक्रमाचा शेवट करूया. तुम्हाला भेटून दोघांनाही खूप आनंद झाला. माझ्यासोबत या आजच्या मुलाखतीच्या कार्यक्रमात आपले साहित्य जागरचे एक क्रिएटिव्ह फ्रेंड उमाकांत वडले सुद्धा सहभागी झाले. त्यांनी या संवादात सहभाग घेतला आणि विशेष म्हणजे ध्वनिमुद्रणासाठी त्यांनी विशेष सहाय्य केलं. त्यासाठी त्यांचे मनपूर्वक आभार. ऑल द बेस्ट दोघांना. थँक्यू. थँक्यू.